एकदा की होळी झाली की उन्हाचा जोर वाढू लागतो आणि उन्हाळ्यामध्ये दही, ताक, लस्सी हे आवर्जून खाल्लंच जातं. परंतु बऱ्याचदा आपल्याला काय करावं लागतं घरी ना, अगदी असं परफेक्ट डेअरीसारखं घट्ट दही लागत नाही. तर आज मी तुम्हाला दही लावण्याची अगदी सोपी पद्धत सांगणार आहे. इतकं घट्ट दही हे बनवून तयार होतं. अगदी सुरीने कापता येईल असं हे घट्ट दही, अगदी केकसारखं हे घट्ट दही घरच्या घरी बनवता येतं. आपण डेअरीमधून विकतचं दही आणतो की नाही, त्यापेक्षाही भारी दही घरच्या घरी आपण बनवू शकतो. तर ते कसं बनवायचं तर अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी बघा 1 लिटर दूध घेतलेलं आहे. आता हे निरसं म्हैशीचं दूध आहे. तर तुम्हाला जर पॅकेटमधलं जर दूध वापरायचं असेल ना तरी सुद्धा चालेल. आता हे दूध आपल्याला बघा अ, चांगलं गरम करून घ्यायचं आहे. आता हे आणि गरम करत असताना एक काळजी लक्षात म्हणजे घ्यायची आहे. दूध हे आपल्याला मंद गॅसवरच आपल्याला दूध हे चांगलं तापवून घ्यायचं आहे. आता इथं दूध बघा चांगलं गरम म्हणजे तापलेलं आहे आणि दूध हे असं उकळायला लागलेलं आहे, उकळलेलं आहे. आता दूध तापल्यापासून आपल्याला 5 ते 6 मिनिट आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं जरा आटवून घ्यायचं आहे. जास्त नाही, फक्त 5 ते 6 मिनिट आपल्याला हे दूध आटवून घ्यायचं आहे. तर पाहू शकतात इथं दुधाला थोडासा जरा दाटसरपणा आलेला असतो. म्हणजे आलेला आहे. कारण कसं त्याच्यामध्ये जे जास्त असं म्हणजे पातळपणा जो असतो तर तो कमी करायचा आहे. म्हणजे आपण जे दही बनवणार आहोत, तर ते एकदम असं केकसारखं कापता येईल असं इतकं घट्ट दही बनतं. फक्त मी तुम्हाला काही लहान-सहान काही 2-3 चुका टाळायच्या सांगितलेल्या आहेत. तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा. त्या जर तुम्ही फॉलो केल्या ना, तर नक्कीच अ, म्हणजे एकदम असं घट्ट दही तुम्हाला घरच्या घरी बनवता येईल. आता इथं हे दूध बघा 5-6 मिनिट मी आटवून घेतलेलं आहे आणि नंतर आपल्याला हे दूध थंड करण्यासाठी ठेवायचं आहे. आता इथं मी गॅस बंद करते बघा. चांगलं दूध आता 5-6 मिनिट चांगलं उकळून घेतलेलं आहे. तर आता इथं आपल्याला करायचं आहे गॅस बंद. आणि सतत आपल्याला हे सुरुवातीला कसं हलवत राहायचं आहे चमच्याने. आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हे दूध आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे कोमट करून घ्यायचं आहे. आता बऱ्याच वेळा काय करतो आपण दूध म्हणजे दही लावताना, दूध हे जास्त गरम तरी घेतो किंवा जास्त थंड घेतो. तर तुम्ही कोमटपेक्षा कमी जर म्हणजे जास्त जर गरम घेतलं ना, तरी सुद्धा दही व्यवस्थित लागत नाही आणि जास्त थंड जरी दूध तुम्ही घेतलं ना दही लावण्यासाठी, तरी सुद्धा दही व्यवस्थित घट्ट बनत नाही. आपण दह्या म्हणजे दुधामध्ये बोट घालून बघायचं आणि बोटाला सोसवेल एवढंच आपल्याला कोमट दूध करून घ्यायचं आहे. दूध कोमट झालेलं आहे. चला दही लावण्यासाठी आणि मी तुम्हाला आज स्टीलच्या भांड्यामध्येच दही लावून दाखवणार आहे. तुमच्याकडे जर एखादं म्हणजे मातीचं भांडं जर असेल ना, तर त्याच्यामध्ये लावलं तरी सुद्धा चालेल. तर मी इथं बघा छोटा एक कुकरचा डब्बा घेतलेला आहे. तुम्ही कुठलंही भांडं स्टीलचं घेऊ शकतात. आता आपल्याला विरजण बनवायचं आहे, तर मी 2 चमचे दही घेतलेलं आहे आणि ते बघा डब्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा दूध घालायचं आणि हे विस्करच्या सहाय्याने आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि नंतर बघा हे पूर्ण आपण ज्या भांड्यामध्ये दही लावणार आहोत की नाही, तर त्या भांड्याला हे विरजण जे आपण बनवलेलं आहे, तर ते पूर्ण भांड्याला लावून घ्यायचं आहे. जसं की मी व्हिडिओमध्ये लावून घेतलेलं आहे, तसं तुम्ही पण एकदा या पद्धतीने दही लावून बघा आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये हे कोमट केलेलं जे दूध आहे, तर ते दूध आपल्याला दही बनवण्यासाठी याच्यामध्ये घालायचं आहे आणि दूध गरम घेऊ नका आणि जास्त थंड पण घेऊ नका. या पद्धतीनेच तुम्ही एकदा दही बनवून बघा. आता इथं बघा डब्यामध्ये मी दूध हे केलेलं आहे, टाकलेलं आहे आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे 5 ते 6 तासासाठी आपल्याला हे दही बनवण्यासाठी ठेवायचं आहे. 5 ते 6 तासाच्या अगोदर हे अजिबात आपल्याला याच्यावरची डिश उघडून बघायची नाही किंवा काढायची नाही. तरच आपलं घट्ट दही बनणार आहे. तर बघा आता 5-6 तास झालेले आहेत. तर बघा काय घट्ट
घट्ट असं दही झालेलं आहे. तर मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. अगदी हे भांडं पालतं जरी केलं ना, तरी सुद्धा हे दही अजिबात खाली पडत नाही. इतकं घट्ट अगदी डेअरीतून आपण दही आणतो की नाही, त्यापेक्षाही भारी दही आपलं घरच्या घरी होतं आणि चवीला तर खूप छान लागतं. एकदा तुम्ही नक्कीच या पद्धतीने घट्ट दही लावून बघा या पद्धतीने. तर बघा काय मस्त असं झालेलं आहे इथं आपलं दही. तर अगदी म्हणजे बघा किती आपण भांडं जरी उलटं केलं ना, तरी सुद्धा हे म्हणजे दही खाली पडत नाही. तर इतकं म्हणजे घट्ट दही होतं हे बनवून. तर आता हे आपल्याला बघा सुरीने म्हणजे कापता येईल इतकं म्हणजे केकसारखं कट करता येईल, इतकं घट्ट दही हे तयार झालेलं आहे. तर मी तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते. इथं बघा सुरी घेतलेली आहे आणि सुरीने आपण कट करून घेणार आहोत. तर एकदम असं बघा कट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आपण जसा केक कट करतो की नाही तसं कट करून घ्यायचं आणि चमच्याने बघा मी घट्ट असं म्हणजे दही चमच्याने मी तुम्हाला वरती घेऊन सुद्धा दाखवते, की एकदम असं घट्ट बघा केकसारखं येतं आपल्या म्हणजे दह्याच्या वड्या पडतायत. तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी. एकदा नक्कीच आता उन्हाळ्यात म्हणजे कडक उन्हाळा सुरू आहे. तर तोपर्यंत तुम्ही एकदा नक्कीच या पद्धतीने घट्ट दही लावण्याची ही पद्धत नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली आजची ही दही बनवण्याची म्हणजे घट्ट दही बनवण्याची रेसिपी तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ थोडा देखील जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करा मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांपर्यंत. आणि अशाच अगदी सोप्या, झटपट बनणाऱ्या, कमी साहित्यात, घरगुती साहित्यात बनवून रेसिपी तयार होणाऱ्या युनिक अशा रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बाय बाय.